आणि शंभूराजांचा ठाव ठिकाणा सांगितला. आणि पाहतो तर काय, आतापर्यंत छावा जेरबंद झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या कैदेत फसले. फितुरांची चाल यशस्वी झाली. मराठ्यांचा मुकुट मोगलांच्या पायात पडला. पण मस्तक ताटच होतं, छाती तशीच, रगही तशीच आणि बाणेदारपणाही तसाच. अहो त्या नावडीनं दिला मुकरब खानाचा सेनासागर भेटायला आला होता. आणि काटावर होता शिवपुत्र संभाजी. चोहोबाजूनी यवलांचं सैन्य भरलं. मध्ये संभाजी आणि कवी कलश आणि कराडला मुकरब खिच दोरखंड फेकले. मराठ्यांचा छत्रपती अडकला. छावा जेरबंद झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या कैदेत फसले. फितुरांची चाल यशस्वी झाली. मराठ्यांचा मुकुट मोगलांच्या पायात पडला. पण मस्तक ताटच होतं, छाती तशीच, रगही तशीच आणि बाणेदारपणाही तसाच. बघता बघता मुकरब खानानं दस्त केलं शंभूराजांना. आणि राहुल्या खानाला तो म्हणाला, जल्दी से जल्दी यहाँ से निकलना चाहिए. अगर पता चला इन मराठों को तो यही कबर बना डालेंगे हमारी. आणि आश्चर्य वाटेल, संगमेश्वर ते बहादूरगड हे जवळपास 300 ते 350 किलोमीटरचं अंतर आहे. आणि हे अंतर मुकरब खानानं शंभूराजांना कवी कैद झालाय. गावच्या वेशीतून शंभूराजांना नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्याला आणि धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. कळेपर्यंत शंभूराजांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं होतं. बहादूरगडला पोहोचताच एक हेर धावत आला. औरंगजेबाकडे एक हेर धावत आला. हुजूर, बडी खुशी की खबर है, संभा गिरफ्तार हुआ. आणि आल्या हेराला औरंगजेब विचारत होता, ठीक है तो नहीं आए? हाँ, क्या बकते हो? हाँ हुजूर, संगमेश्वर में मुकरब खान ने दस्त कर लिया उन्हें. अल्लाह ताला की मेहरबानी, शब रात का जश्न होना चाहिए. अगर आया जाए तो कंधा चूहा सिकन नबे. अब दिखाएंगे उसे, लाया जाए उसे शाना चौक से, तैना जाए तख्ता पुलाद. आतापर्यंत आपल्या खांद्यावर मराठी तख्त पेलला असेल, आता त्याच्या खांद्यावर तख्ता पुला ठेवा. आतापर्यंत राजवस्त्रे घातली असतील, आता त्याला विदूषकी झपली घाला. आतापर्यंत त्यानं मराठीशाहीचा मुकुट मिरवला असेल, आता त्याला घुंगरं असलेली विदूषकी टोपी बांधा. संभा झुक जाओ आलमपना के सामने. तसा कराडला कवी कलश, राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे. खामोश, चुप, सरदेशी लगेच समशेर कर धन्यवाद. आणि त्यावेळीच आवाज ऐकू आला, सबूर सबूर उरासत, बहुत पूछ नाही से. शहनशाह औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला, शंभूराजांच्या समोर आला. आणि तो रक्ताला संभाजी निहाळला आणि नजर स्थिरावली डोळ्यांवर. तीच नजर, तेज तेज. आणि औरंगजेब म्हणाला, 9 बरस का था तब ये मिला था हमें आगरा में. तब हमने इससे पूछा था, क्यों रे संभा, तुम्हें हमारा डर नहीं लगता? और इस 9 साल के संभा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारे वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफर ने, लेकिन आज नहीं, आज कैद में है तू हमारे. आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून बसला, नमाजाच्या रुकाता पडायला लागला. आणि त्याची ही अवस्था बघून शंभूराजे कवी कलशांना म्हणाले, कवीजी, कवी आहात आपण, काय सुचते काय कधी या विषयावर कविता?